धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हृदयबंदी खाना केला, विठ्ठल आत विठ्ठल कुंडीला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. शब्दे केली जडाजुडी, विठ्ठल पायी घातली बिडी. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. सोहम शब्दाचा मारा केला, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. जनी म्हणे बा विठ्ठला, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुझला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचार. धन्य धन्य एकनाथा, धन्य एकनाथा. तुमचे पायी माझा माथा, एकनाथा. धन्य धन्य एकनाथा. धरिला पंढरीचा चोर,
गळा बांधुनिया दूर धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दूर. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा जगद्वंद्य महाराष्ट्रभूषण भगवान परमात्म्याच्या लढिवाळ भक्त असणाऱ्या श्री संत जनाबाई महाराज यांचा 5 चरणाचा भगवंताला चोर म्हणून धरल्याच्या नंतर जो निर्णय जनाबाईनं दिला तो निर्णय सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आषाढी वारीच्या उत्सवाच्या निमित्ताने आणि आजच्या या आषाढी एकादशीच्या निमित्ताने सद्गुरू गोरक्षनाथ महाराज नवल यांनी निर्माण करून दिलेल्या या गीताभवन मठामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या श्री क्षेत्र पैठण नगरीमध्ये हा आपण कीर्तनाचा उत्सव साजरा करत आहोत. गेले 19 दिवस आपण या अभंगाचं चिंतन बघत आलेलो आहोत. आज त्या अभंगाचं चिंतन बघण्याचा 20वा दिवस. आज 20 दिवस त्या ठिकाणी आपल्या या चिंतनाला पूर्ण होतील. आपण आत्तापर्यंत चिंतन बघत येत असताना 4 चरणाचं चिंतन आपण बघत आलेलो आहोत. ज्या उत्सवाच्या निमित्ताने आपला हा कीर्तन सोहळा चालू आहे तो म्हणजे तो आजचा दिवस आषाढी शुद्ध एकादशी. या एकादशीला वारकरी संप्रदायामध्ये खूप अशा प्रकारचं महत्त्व आहे. वारकरी संप्रदायामध्ये जे 24 एकादशा सांगितल्या त्या सर्वात एकादशीमध्ये महान एकादशी किंवा ज्या एकादशीचं महात्म्य जास्त आहे ती एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्माचं दैवत असणारं पांडुरंग परमात्मा, त्या परमात्म्याच्या भेटीला आपण गेलो पाहिजे. मग निदान वर्षातून एकदा तरी गेलो पाहिजेत याकरता त्या ठिकाणी हा आषाढी वारीचा उत्सव त्या ठिकाणी सुरू करून दिला. आपण 4थ्या चरणाचं चिंतन बघत असताना बघितलं की जनाबाई महाराजांनी सोहम शब्दाचा मारा केला आणि त्या सोहम शब्दाच्या माऱ्याने भगवान परमात्मा काकुळतीला आले. का काकुळतीला आले तर भगवान परमात्म्याचं देवत्व सोहम शब्दाने राहत नाही आणि भक्ताचं भक्तत्व सोहम शब्दाने राहत नाही. भक्तही संपून जातो आणि देवही अशा प्रकारचा संपून जातो. म्हणून ते संपू नयेत त्याची जाणीव झाल्याच्या नंतर परत भक्त राहावेत याकरता त्या ठिकाणी देव सांगतात की विठ्ठल का कोळती आला. तुम्ही त्या अवस्थेवर जाऊ नका, त्या अवस्थेवर जा पण त्या अवस्थेवर राहू नका. त्या अवस्थेतून परत त्या ठिकाणी भक्तीला या. त्याला ज्ञानोत्तर भक्ती अशा प्रकारचं म्हणतात. म्हणजे सोहम अवस्था सोहम बोध प्राप्त करायचा आणि तो प्राप्त करून भक्ती करायची. त्यावेळेस त्या ठिकाणी तो भक्त ठरतो. जनाबाई महाराजांना सुद्धा तो बोध प्राप्त झाला आणि तो प्राप्त झाल्याच्या नंतर जनाबाई महाराज भक्ती करतात. आणि भक्ती करत असताना कारण की बघा देव भक्ताला देव नाही होऊ देत, देव भक्ताला भक्त ठेवतो आणि भक्त सुद्धा देवाला देव ठेवतात. हे आपण काल चिंतन बघितलं. तुकोबराय म्हणतात मी भक्त तू देव ऐशे करी. काल आपण हे प्रमाण पाहून आलो की मी भक्त तू देव ऐशे करी. देवा तू देव राहिला पाहिजे आणि मी भक्त राहिलो पाहिजे. का? त्याचं कारण असं आहे देवालाही भक्त आवडतात आणि भक्ताला सुद्धा देव आवडतो. देवाला भक्त खूप आवडतात. भक्त किती आवडतात? भक्तापेक्षा देवाला दुसरं काहीच जास्त आवडत नाही आणि भक्ताला सुद्धा देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. भक्ताला देव आवडतात आणि देवाला भक्त आवडतात. भक्ताला देव का आवडतात? आवडीचे 2 प्रकार असतात बघा. कशाचे? आवडीचे 2 प्रकार असतात. एक चांगलं आहे म्हणून आवडतं आणि दुसरं आवडतं आहे म्हणून चांगलं आहे. असे 2 प्रकार असतात. एक आवडतं म्हणून चांगलं आणि एक चांगलं म्हणून आवडतं. तर तुकोबराय तुम्हाला देव जो आवडतो तो आवडतो म्हणून चांगला आहे का चांगला आहे म्हणून आवडतो? काही गोष्टी अशा असतात त्या चांगल्या नसतात पण माणसाला आवडतात. उदाहरणार्थ दारू चांगली नाही आहे पण माणसाला आवडते. किती आवडते? सकाळी एका माणसाने मी विचारलं सहज दारू किती आवडते, त्यांनी सांगितलं बहु आवडते जीवापासून. जीवाईपेक्षा माणसाला दारू जास्त आवडते. बघा ना, दारूच्या पायी तो आईवडील सोडायला तयार होतो. आईवडील त्याला एकत्र ठेवीत नाहीत, वायली काढून देतात.
दारू पिणाऱ्या मुलाला आईवडील एक त्याच्यात ठेवीत नाहीत, वायली काढून देतात, तू आपलं बघ म्हणतात. भाऊसुद्धा वायली करून देतात. म्हणजे तो दारू करता आईवडील सोडायला तयार असतो, दारू करता तो भाऊ सोडायला तयार असतो, दारू करता तो नातेवाईक सोडायला असतो, दारू करता तो आपली बायको सोडायला असतो. त्याची बायको त्याला सांगते, तुम्ही जर पिलात आत्ता तर मी तुमच्याबरोबर नांदणार नाही. पण तरीसुद्धा ते काय होतं, तरीसुद्धा काय होत आहे, तो पितो, बायको सोडायला तयार, बायको माहेराला निघून जाते, पण हा मात्र दारू सोडायला तयार नाही. शेवटी डॉक्टर सांगतात, आजारी पडतो, डॉक्टर सांगतात त्याला की तू जर आता दारू पिला तर मरशील, जीव जाईल तुझा. पण तो मरायला तयार होतो, पण दारू सोडायला तयार होत नाही. मला सांगा, ते त्याला चांगली आहे म्हणून आवडती का आवडती म्हणून चांगली आहे? आवडती त्याला म्हणून ती चांगली आहे. ती चांगली असती तर याला जमीन विकायची, नातेवाईक सोडायची, जीव सोडायची वेळ आली नसती. तसं तुकोबारायांना देव आवडतात, ते आवडतात म्हणून चांगले आहेत असं नाही, तर चांगले आहेत म्हणून आवडतात. देव खरोखर चांगला आहे आणि नंतर त्या ठिकाणी देव तुकोबारायांना ते आवडतात. म्हणून आपण काल प्रमाण पाहून गेलो. वाटपायी उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ. मग तुकोबाराय तुम्हाला नुसता देवच आवडतो का अजून काय आवडतं? तुकोबाराय म्हणतात, ज्या चंद्रभागेच्या तीरावर देव उभा आहे तेही आवडतं. तुकोबाराय म्हणतात, ज्या पुंडलिकामुळे देव आला तेही आवडतं. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग. चंद्रभागलिंग पांडुरंग, चंद्रभागलिंग पुंडलीक कामधेनु कल्प तरुचिंतामणि, कामधेनु कल्प तरुचिंतामणि. तुकोबाराय म्हणतात, नुसता पांडुरंग नाही आवडत, तो तर आवडतोच, पण आवडे पंढरी, आवडे पंढरी असंच ना, आवडे पंढरी आवडती. म्हणजे ज्या गावात देव राहतो ते गावही आवडतं, पांडुरंगही आवडतो. ज्या नदीच्या तीरावरती देव उभा आहे ती चंद्रभागा नदी आवडते. आणि ज्या भक्तामुळं देव आलेत ते भक्त पुंडलिकसुद्धा त्या ठिकाणी मला आवडतात. का एवढं तीर्थ तुम्हाला का आवडतं तुकोबाराय? काय त्या तीर्थाचं महिमान आहे म्हणून तुम्हाला एवढं आवडतं आहे? तर महाराज म्हणतात, सर्व तीर्थ भारतभूमीवरती भरपूर तीर्थ आहेत, तर सर्व तीर्थ माणसाला घडत नाहीत. माणसाचं जीवन अपुरं पडतं, पैसा अपुरा पडतो, शारीरिक क्षमता अपुरी पडते, एवढा वेळही राहत नाही, एवढा पैसाही माणसाकडे राहत नाही, आणि एवढी शारीरिक क्षमतासुद्धा माणसाकडे राहत नाही की भारतभूमीवरचे सर्व तीर्थ आपण पाहावेत म्हणून. मग सर्व तीर्थ जर कोणाला घडवायचे असतील, आणि परत गंमत अशी आहे बघा,
साऱ्या तीर्थावर आपण जाऊ शकत नाही. मग सारे तीर्थ जर आपल्याला घडत नसतील आणि घडवायची जर इच्छा असेल तर तुकोबराय म्हणतात तुम्ही एकच करा. काय? तुम्ही पंढरपूरला जा आणि पंढरपूरला जाऊन एकदा चंद्रभागेला डोळ्याने बघा, सर्व तीर्थ तुम्हाला घडतील. विठ्ठल 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 विठ्ठल. अवघेची तीर्थे घडली एक वेळा, अवघेची तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, अवघेची पापे गेली निरंतरा, अवघेची पापे गेली निरंतरा, चंद्रभागा डोळा देखलिया, तुकोबराय म्हणतात अवघेची तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागा नदी एकदा डोळ्याने बघितली की सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं. का? तर सर्व वैकुंठाचा पती किंवा सर्व त्रैलोक्याचा पती, त्रैलोक्याचा मालक भगवान परमात्मा पंढरपूरला असल्यामुळं सर्व तीर्थ तिथं येतात. सर्व तीर्थे मध्यान्ह काळी येती पुनीत व्हावया. सर्व तीर्थ त्या ठिकाणी त्या भगवान पांडुरंगाच्या चरणाजवळ म्हणजे चंद्रभागेला येतात. म्हणून सर्व तीर्थे अवघेची तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. अजून अवघेची पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया. पंढरपूर जर बघितलं तर संपूर्ण पापे दिगंतराला जातात. गंमत अशी बघा, काही तीर्थ असे असतात की ते फक्त एकच पाप नाश पावतात, तिथं एकच पाप जातं. पण पंढरपूर असं आहे की अवघेची पापी गेली दिगंतरा, सर्व पापं जातात. उदाहरणार्थ पितृदोष असेल तर कुठं जावं लागतं? पितृगयाला. मातृदोष असेल तर कुठं जावं लागतं? मातृगयेला. जाऊ दे, हे नसलं समज पण हे सर्वाला समजतंय ना. मांजर जर मारली तर कुठं जावं लागतं? काशीला. मांजर मारली तर कुठं जावं लागतंय? काशीला जावं लागतं. म्हणजे मांजर मारल्याचं पाप काशीला धुतल्या जातं. पितृदोष म्हणजे वडिलाला मारला असलं तर ते पाप पितृगयेला जातं. आईला मारला असेल तर पाप ते मातृगयेला जातं. असे जे पाप आहेत त्या ठिकाणी ते तिथं जावे लागतात. किंवा गाय जर मारली असेल, आपल्याकडून जर गो हत्या झाली असेल तर मग कुठं जावं लागतं माहिती आहे? आपल्या गोदावरीच्या स्नानाला. गोदावरीचं स्नान केलं, गोदावरीत त्या ठिकाणी आपण त्याचं प्रायश्चित्त घेतलं की त्या ठिकाणी गोदावरीचं गाईच्या मारल्याचं पातक जातं. कारण की गोदावरी म्हणजे गौतम ऋषीनं त्यांची गायीची हत्या झाली होती गौतम ऋषीकडून, म्हणून त्या गायीच्या हत्येचं पातक नाहीसं होण्याकरता, ते पातक धुण्याकरता
ही गोदावरी प्रगट गौतम ऋषीनं केली. म्हणून गाईच्या हत्येचं पातक गोदावरी स्नान केल्याने जातं, गोदावरीची सेवा केल्याने जातं. म्हणजे मला सांगायचं की एक एक पातक नाश करण्याकरता एका एका तीर्थाला जावं लागतं, परंतु आपले सर्व पाप जिथंच धुतल्या जातात ते म्हणजे पंढरपूर. अवघीची पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखली. अजून संतांची जर भेट घेतली तर सुख होतं, संतांची भेट घेतली तर मोक्ष मिळतो, संतांचं दर्शन झालं तर अनंत जन्मीचा क्षीण जातो. पण मग सर्व संतांचं जर आपल्याला दर्शन घ्यायचं असेल तर सर्व तीर्थात फिरावं लागेल. ज्ञानोबरायांचं दर्शन घ्यायचं असेल तर कुठं जावं लागतं? आळंदीला. तुकोबरायांचं दर्शन घ्यायचं असेल तर देहूला. नाथ महाराजांचं दर्शन घ्यायचं असेल तर पैठणला. सावता महाराजांचं दर्शन घ्यायचं असेल तर आरणला. गोरोबा काकाचं दर्शन घ्यायचं असेल तर तेरला जावं लागतं. म्हणजे असे सर्व संतांचं दर्शन घ्यायचं असेल तर त्या त्या क्षेत्रामध्ये जावं लागतं. परंतु तुकोबराय म्हणतात साऱ्या संतांचं जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही कुठं जा? पंढरपूरला अशा प्रकारे जा. अवघिया संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया, पुंडलिक दृष्टी देखलिया. अवघिया संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया, पुंडलिक दृष्टी देखलिया. अवघिया संता एक वेळा भेटी, 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 पुंडलिक दृष्टी देखलिया, पुंडलिक दृष्टी देखलिया. अवघिया संता एक वेळा भेटी, पुंडलिका दृष्टी देखल्या. सर्व संतांची आपल्याला भेट घ्यायचं असेल, सर्व संतांचं आपल्याला दर्शन घ्यायचं असेल तर कोणाला बघा म्हणतात? पुंडलिकाला बघा. पुंडलिकाला बघितलं की साऱ्या संतांचं दर्शन होईल. असं का बरं? पुंडलिकाचं दर्शन घेतल्यावर साऱ्या संतांचं कसं काय दर्शन होईल? तर त्याची गंमत अशी आहे, सर्व संत मंडळीची सुरुवात पुंडलिकापासून आहे. महाराष्ट्रातल्या संत मंडळीची सुरुवात कुठून आहे? पुंडलिकापासून. मला वाटतं आत्ता ती वायली निघायची पद्धत निघली, नाही तर पूर्वी सारे माणसं एकत्रित असायचे. 4-4, 5-5 भाऊ एकत्रित, त्यांचे 2-4 वडीलही एकत्रित, आणि त्यांचे 1-2 असलेले आजोबा ते सुद्धा एकत्रित. आजोबा, वडील, मुलं म्हणजे 3-3 पिढ्या एकत्रित घरात राहायच्या. मग घरात ते 100 माणसाच्याही पुढचं कुटुंब असायचं. मग पाहुणे पत्रिका द्यायला यायचे. मग त्यावेळेस त्या 100ही माणसाचं नाव टाकायचे ना पत्रिकेत? कोणाचं टाकायचे मग? तर घरातला सर्वात मोठा म्हणजे आजोबाचं नाव टाकायचं. आजोबात बी जो मोठा आजोबा आहे त्याचं एकट्याचं नाव टाकलं बाकीच्यानी म्हणायचंच नाही मला पत्रिका नव्हती म्हणून. कारण की ते मूळ पुरुषाचं नाव टाकलं की बाकीच्यांच्या पत्रिकेत नावं असो अथवा नसो त्याचं नाव आलं म्हणजे बाकीच्या पत्रिका पोहोचली. किंवा त्या आजोबाचं दर्शन घेतलं, आजोबाची भेट घेतली आणि आजोबाला सांगितलं की लग्नाला या बरं का, तर बाकीच्यानी म्हणायचंच नाही आम्हाला निरोप नव्हता. तसं पुंडलिकाचं दर्शन झालं की बाकीच्या संतांचं दर्शन झालं नाही असं म्हणायचंच नाही. कारण की आपल्या वारकरी संप्रदायाचे मूळ संत म्हणजे ते पुंडलिक आहेत. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाची गर्जना करत असताना आपण सर्वात पहिलं नाव कुणाचं घेतो? म्हणा ना मग. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. दत्तात्रेय स्वामी एकनाथ महाराज की जय. गोपाल भगवान की जय. सद्गुरु गोरक्षनाथ महाराज की जय. हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. मग जय जयकार करत असताना कसं करायचा? पुंडलिका म्हणजे नाव सुरुवातीला आलं संतांचं, म्हणजे मूळ पुरुष आपले पुंडलिक, आणि त्याच्यानंतर श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम एवढं का म्हणायचं? तर ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाचे पाया आणि तुकोबराय वारकरी संप्रदायाचे कळस. म्हणजे ज्ञानदेव तुकाराम म्हटलं की ज्ञानोबरायपासून तुकोबरायपर्यंत जेवढे संत होऊन गेले त्या संतांचा सर्वांचा आविर्भाव त्याच्यामध्ये येतो. म्हणून लग्नपत्रिकेत बघा नाव टाकत असताना एकतर म्हाताऱ्या माणसाचं टाकतात आणि त्याच्यानंतर सर्वात लहान मुलाचं टाकतात. खाली आमच्या मामाच्या लग्नाला यायचं, हं नक्की या, म्हणजे तो आग्रह करतो, झोपेल तो राहतो. काम काहीच करीत नाही, सकाळीच बटर आणतो झोपत, पण त्याचा आग्रह असतो मामाच्या लग्नाला यायचं. हां, म्हणजे तसं श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानोबरायपासून तुकोबरायपर्यंत सर्व संतांचा आविर्भाव त्याच्यामध्ये आला. आणि त्याच्यानंतर अजून पुढचा जो जय जयकार करायचा मग कोणाचा? जे आपले आराध्य दैवत आहे, ज्यांच्या जिथं आपण राहतो त्यांचा एक, आणि त्याच्यानंतर जे आपले श्रीगुरू आहेत त्यांचा एक जय जय करायचा. बाकीचे जास्त जय जयकार करायचे नाही. आजकाल काय झालं, काही काही ते हिंदी भाषिक आपल्याकडे आले, ती भलता जय जयकार करतात. म्हणजे अमुक संत की जय, तमुक संत की जय, आपने अपने माता पिता की जय, आपके ग्राम की जय, आपके दैवत की जय. शेवटी तर एक माणूस म्हणे आप आपकी बी जय हो. ज्याने त्याने आपला बी जय जयकार करून घ्यायचा. पण तसं नाही, ते फक्त संतांचा जय जयकार म्हणजे फक्त पुंडलिकापासून तर तुकोबरायपर्यंत हा सर्व संतांचा आविर्भाव त्याच्यामध्ये येतो. म्हणजे अवघीच संता एका वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया. आणि शेवटी तुकोबराय म्हणतात, जन्माला आल्याचं सार्थक जर आपल्याला करायचं असेल तर मग मात्र कुणाला बघा, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक. जन्माला आल्याचं सार्थक कधी? भगवंताला डोळे भरून बघितल्याच्या नंतर. म्हणून सर्वात क्षेत्र त्या ठिकाणी तुकोबरायला का आवडतं तर त्याचं एवढं महिमा नाही. बाकीच्या तीर्थाला जायची गरज नाही, बाकीच्या सर्व संतांची दर्शनाची त्या ठिकाणी दर्शन तिथं होतं आणि त्याच्यानंतर जन्माचं सार्थक होतं. म्हणून आवडे पंढरी भीमा पांडुरंग, किंवा आवडे निरंतर हिचे ध्यान, किंवा आवडे हे रूप गोजिरे सगुण. देवाला का आवडतं तर एवढं महिमान त्या क्षेत्राचं असल्यामुळं तुकोबरायांना सर्व पंढरपूर क्षेत्र हे आवडतं. विठ्ठल विठ्ठल जनाबाई महाराज तर त्या क्षेत्रामध्ये गेल्या, परत पाठीमागे आल्याच नाही, तिथंच राहिल्या. त्यांना इतकं पंढरपूर क्षेत्र आवडलं की आयुष्यभर त्या ठिकाणी तिथंच राहिल्या जनाबाई महाराज, आणि सर्व आयुष्य त्यांनी तिथंच त्या ठिकाणी काढलं. त्यामुळं इतका भक्तात आणि देवात आवडीचा संबंध आहे. त्याच्यामुळं जनाबाई महाराज म्हणतात, देवा मी तुला आता एकदा धरलंय ना तर आता सोडणार नाही, काही केलं तरी. अभंगाच्या 5व्या चरणामध्ये
जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडे मी तुझला धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर. जनाबाई महाराज म्हणतात देवा मी आता तुला धरलंय ना तर त्या ठिकाणी मी तुला आता सोडणार नाही. जनाबाई महाराजांच्या चित्ताची चोरी भगवंताने केली. त्याकरता जनाबाई महाराजांनी त्या देवाला बंदिस्त केलं. बंदिस्त केल्यानंतर युक्तिवाद करून त्या देवाला कबूल केलं, काकुळतीला आणलं. इथपर्यंत आपण चिंतन बघत बघत 20 दिवसामध्ये आलो होतो. आणि जनाबाई महाराज सांगतात की देवा आता मी तुला धरलंय ना तर तू किती काकुळतीला आला आणि तू किती दया दाखवली तरीसुद्धा मी तुझ्यावरती दया करणार नाही. तू किती याचना केली तरीसुद्धा देवा मी तुला सोडणार नाही. का सोडणार नाही तर संतांना देवाशिवाय दुसरं काही आवडतच नाही आहे. संतांना फक्त आवडतात ते देव. संतांना देवाशिवाय काही आवडत नाही. परंतु देवाची गंमत अशी आहे, देव एखाद्या साधकाला जवळ करत असताना येत असताना अगोदर त्याला दुसऱ्या कशात तरी अटकवतो, त्याला कशात तरी अटकवतो आणि दुसऱ्या कशात तरी अटकून त्याला तिकडंच थांबवायला लावतो. देवापर्यंत त्याला येऊ देत नाही. कशाप्रमाणे, जसं एखाद्या वेळेस सकाळच्या वेळेला आईला काही काम करायचं असतं आणि काम करत असताना मुलगा उठलेला असतो आणि मुलगा रडत असतो, आई मला घे, आई मला घे, आई मला घे. त्याची इच्छा असते की आई मला घेऊन बसली पाहिजे आणि आईला मात्र नुसतं त्याला घेऊन बसायचं नसतं तर पतीचा डबा करून द्यायचा असतो. ज्या आंघोळी झाल्या ते कपडे धुवायचे असतात, स्वयंपाक करायचा असतो, भांडे घासायचे असतात आणि परत शेतात कुठंतरी काबाड कष्ट करायला जायचे असतात. त्याला जर सकाळी सकाळी घेऊन बसलं तर दिवसभराचे कामं कसे होतील, म्हणून ती त्याला घेऊन बसू शकत नाही. मग त्याचा तर हट्ट असतो की आई मला घेऊन बस, आई मला घेऊन बस. शेवटी ती आई त्याला काय करते, मग एखादा खुळखुळा, एखादी बाहुली, एखादी गाडी किंवा एखादी वस्तू त्याला खेळायला देऊन टाकते आणि तो एकदा का त्या खेळायच्या नादी लागला की मग ते आपले काम वाटवून घेते. जशी एखादी आई मुलाला खेळ दाखवून तिकडंच थांबवते, जवळ येऊ देत नाही, तसं तुकोबाराय म्हणतात देवा तुला सुद्धा तशी सवय आहे. काय, खूप जणाला तू चाळवा चाळवी केली, बऱ्याच जणाला तू चाळवा चाळवी करून खोट्या याच्यामध्ये त्या ठिकाणी तू त्याला गुंतवलं. बहुता करोनी चाळवा चाळवी, 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 बहुता करोनी चाळवा चाळवी. ते तुम्ही गोवी इथे तुम्ही गोवी कविताचा, तुम्ही गोवी कविताचा आलो ये नवरी लागत होऊन, आलो ये काय बहुता करोनी चाळवा चाळवी, किती तुम्ही गोवी करीत असा. पुढं काय, देवा
तुम्ही बाकीच्यांना चाळवाचाळवी केली, बाकीच्यांना तुम्ही फसवाफसवी केली, परंतु मी मात्र फसल्या जाणार नाही. बहुता करोनी चाळवाचाळवी किती तुम्ही गोवी करीत असा. बाकीच्यांना तुम्ही चाळवाचाळवी केली म्हणजे काय? देत असताना जसं मागितलं तसं नाही देत देवा, तू दुसरं काहीतरी त्यांना देऊन टाकतो. बघा ना, देव देत असताना एका वेळेस फसवतो. जसं कुंभकर्णाला काय पाहिजे होतं म्हणून त्याने तपश्चर्या केली ती. काय पाहिजे होतं त्याला? इंद्रपद पाहिजे होतं. पण देवाने त्याला इंद्रपद नाही दिलं, त्याची जीभ जड पाडवली आणि त्याला निद्रापद म्हणायला लावलं आणि त्याला निद्रापद देऊन टाकलं. असं कोणला तरी काहीतरी देतो. आणि नाही बाकीचं दिलं तर, कारण की देवाच्या वाटेवर जाता असताना अगोदर खूप आडवाटे आहेत ना. एक तर माईक पदार्थही भरपूर त्या ठिकाणी देव देतो. माईक पदार्थाने भुलल्या गेला तर त्याला सिद्धी तरी देतो. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. मोक्ष सिद्धीसह त्याच्या घरी येतो. पण संत सांगतात सिद्धी लावी पिशे कोणतया पुसे, नेने राजहंशे पाणी काही. संत मात्र ओळखतात. कशाप्रमाणे? राजहंसाप्रमाणे संत ओळखतात की पाणी काय आणि दूध काय, सिद्धी काय आणि देव काय. देवात आणि सिद्धीतलं अंतर संतांना कळतं. म्हणून संत सांगतात की देवा, तुझ्याशिवाय आता मला काहीच नको आहे. बाकीचे सर्व पदार्थ मला नकोत. मग काय पाहिजे? फक्त देवा तू पाहिजे. तेथे माझे आर्त नको देवा, तेथे माझे आर्त आणि कनलगे मालिक हे माझे अर्थ नको देवा, इथे माझे अर्थ नको देवा, इथे माझे अर्थ नको देवा. आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. बाकीचे माईक पदार्थ, माईक म्हणजे जे मायाजन्य पदार्थ आहेत, जे पदार्थ सुख देत नसतात, दिलं तर दुःख देतात. संसारातले पदार्थ सुख देत नाहीयेत, मग गरज पूर्ण करतात. फक्त आपली जी गरज आहे तेवढी गरज पूर्ण करतात, सुख देत नसतात ते पदार्थ. ते पदार्थ जर सुख देत असते तर सुखाकरता परमार्थ नावाचा दुसरा मार्ग निघाला नसता आणि ते पदार्थ सोडून आपण परमार्थात आलोच नसतो. ज्या अर्थी ते पदार्थ आपल्या घरी आहेत तरीसुद्धा आपण त्या ठिकाणी ते पदार्थ सोडून वाऱ्या करतो, याचा अर्थ ते पदार्थ आपल्याला सुख देत नाहीत. आपली गादी जर आपल्याला सुख देत असती तर आपण एकादशीला तळाटावर झोपलोच नसतो, आपण गादीवरच झोपलो असतो. आपली टी व्ही जर आपल्याला सुख देत असती तर आपण शिक्षात 200-400 रुपये टाकून पैठणला नाथाच्या दर्शनाला आलोच नसतो, ते टी व्हीच पाहत बसलो असतो. आपला घरचा जर त्या ठिकाणी स्वयंपाक आपल्याला जर सुख देत असता तर इथं रांगेमध्ये उभा राहून प्रसादाकरता आपण हात पुढं केलाच नसता. ज्या अर्थी त्या ठिकाणी आपल्याला माईक पदार्थ सुख देत नाहीयेत त्याच अर्थी आपण त्या ठिकाणी इकडं परमार्थात येतो. म्हणजे माईक पदार्थ नको आहेत देवा आम्हाला, तू देतो, माईक पदार्थ देतो, सिद्ध्या देतो, मोक्ष देतो, काहीतरी वेगवेगळं त्या ठिकाणी देऊन टाकतो. पण हे ज्या खोट्या काम आहे ते आता मला पटवू नको, कारण मी आता किती वेळा यायचं आणि जायचं. देवा आता मला मात्र खोट्या वस्तूने पटवू नको. आता नको मज खोट्याने खोट्याने फटवू वा वा. कुठे येऊ जाऊ वेळोवेळा विठ्ठल 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 विठ्ठल. किती सुंदर प्रमाण दिलं महाराज तुम्ही. कीर्तन झाल्यावर तुमचं दर्शन घेणं आता. आता नको मज खोट्याने फटवू, किती येऊ जाऊ वेळोवेळा. तू किती बाऱ्या तुझ्या त्या ठिकाणी जन्म मारणारं यायचं आणि जायचं.
किती वेळा जन्माला यायचं आणि किती त्या ठिकाणी फजित व्हायचं म्हणून आता नको मज खोट्यानी फटवू, किती येऊ जाऊ वेळो वेळा, किती वेळा येऊ आणि मी जाऊ, एकदा का तू भेटला देवा की परत त्या ठिकाणी काही शिल्लक राहणार नाही. म्हणून देवा तुझ्याशिवाय आम्हाला काही नको. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुझला, मी तुला सोडणार नाही. बघा जनाबाई महाराजांनी देवाला चोर म्हणून धरलं, चित्ताची चोरी केली म्हणून धरलं, तर त्यांनी परत देवाला सोडलं नाही. आपल्याला एकतर देव धरल्याच जात नाही, आपल्याकडून एकतर देव धरल्या जात नाही, आणि धरल्या गेला तर आपण काहीतरी वस्तूच्या मोबदल्यात देवाला सोडूनही द्यायला तयार असतो, सोडून देतो देवाला, आपण ठेवत नाही. देवाने जर एखादी काही गोष्ट दिली आपल्याला तर ठीक आहे देवा हे देन तू आपला जाऊ शकतो. एक कल्पना करा, आपण पैठणच्या वारीला आलोत आषाढी एकादशीला. खूप मोठं कोरोना नावाच्या आजाराचं संकट जागतिक लेव्हलला येऊन पडलेलं आहे, आणि तो कोरोना आजार त्या ठिकाणी सामान्य माणसाचा नाही, गरिबाचा तो आजार नाही आहे. लाखो रुपये लागतात, लाखो रुपये लागूनही संसाराची दानादीन होते आणि परत माणूस घरात येईल याची गॅरंटी नाही आहे. सर्व जग थांबलं, विमानं थांबलेत, रेल्व्या थांबल्यात, एसट्या थांबल्यात, माणसं थांबलेत, कोट्यावधी जनता थांबली. खूप भयानक संकट आहे ते. मग एवढ्या संकटात नाथ महाराजांनी विचार केला की तुम्ही त्या संकटाला न जुमानता आषाढी एकादशीला तुम्ही पैठणला आलात. बरं, काही लोक पती पत्नी गाडीवर आले, आपलं दर्शन केलं नाही केलं, लगेच गावाकडे निघून गेले. पण इथं मठातले माणसं मात्र सारे मुक्कामाला थांबले, विद्यार्थी बी थांबले, आलेले भाविकही थांबले. मग कल्पना करा की आपण सकाळच्या वेळेला नाथाच्या दर्शनाला गेलो, आणि दर्शनाला गेल्याच्यानंतर नाथ महाराजांना खूप आश्चर्य वाटलं की एवढ्या संकटात तुम्ही आलात. मग नाथ महाराज म्हटले मला तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करायच्या, कोणालाच त्या ठिकाणी असं मला मोकळ्या हाताने पाठवायचं नाही. ज्याच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या मला सांगा, मी पूर्ण करायला तयार आहे. मग त्याच्याकरता मी एक काम करतो, आता एक रामलाल बाबाच्या मठाच्या बाजूनं एक दुकान लावतो आणि दत्त मंदिराच्या बाजूनं एक दुकान लावतो, 2 दुकानं लावतो. रामलाल बाबाच्या मठाच्या बाजूने एक आणि दत्त मंदिरच्या बाजूने दुकान. आणि ज्याला जे पाहिजे त्या दुकानात जा. कोणत्या दुकानात काय भेटेल ते आधी सांगतो म्हणे. ज्याला असं वाटतं की आपल्या विहिरीला चांगलं पाणी लागलं पाहिजे, उन्हाळ्यात सुद्धा उपसली नाही पाहिजे, त्यांनी रामलाल बाबाच्या बाजूच्या दुकानात जायचं, तिथे इच्छा पूर्ण होईल. ज्याला वाटतं की आपल्या घरात रोगराई आली नाही पाहिजे, त्याने रामलाल बाबाच्या दुकानात जायचं, ती रोगराई पूर्ण होईल. ज्याला वाटतं आपल्या घरातली किरकिर मिटली पाहिजे, त्याने रामलाल बाबाच्या साईडच्या दुकानात जायचं, ती इच्छा पूर्ण होईल. ज्याला वाटतं आपल्या मुलीला चांगला सरकारी नोकरीला असलेला मुलगा भेटला पाहिजे, ती सुद्धा इच्छा पूर्ण होईल. कोणत्या दुकानात? रामलाल बाबाच्या मठाच्या बाजून जे दुकान लावलं ते. ज्याला वाटतं की आपल्या घरातली संपत्ती संपलीच नाही पाहिजे, ती सुद्धा इच्छा पूर्ण होईल रामलाल बाबाच्या मठामध्ये. ज्याला वाटतं आपल्या शेजाऱ्याचं कल्याण म्हणा, एकादशी आज कल्याण झालं पाहिजे, त्याला दुसरीकडे 10-5 एकर चांगली भेटावं, म्हणजे आपला बांध कोरायचा नाही तो, अशी इच्छा घेऊन जर तो गेला तर नक्की शेजाऱ्याला 10-5 एकर विकत भेटन, सस्ती भेटन, त्याला आपला बांध कोरायचा नाही, म्हणजे अशा सर्व इच्छा कुठं पूर्ण होत्या रामलाल बाबाच्या मठामध्ये. आता दुकान कोणतं राहिलं? दत्त मंदिर साईडचं. मग त्या दुकानात काय नाथ महाराज तिकडे काय भेटन? नाथ महाराजांनी सांगितलं फक्त त्या दुकानात देव भेटल, दुसरं काही भेटणार नाही. हां, लागले काय नंबरला? हां, मला वाटतं आपण जर लगेच म्हणजे रामलाल बाबा साईडलाच सारे त्याकडचेच माणसं आहेत साहेब, त्याच इच्छा आहेत ना आपल्याला साऱ्या. म्हणजे देव भेटावा ही इच्छा असणारी माणसं खूप कमी आहेत, बाकीचं भेटावं हे माणसं जास्त आहेत. पण जनाबाई महाराज म्हणतात नाही देवा, तू भेटला ना एकदा, तू धरल्या गेला ना, हातात आला ना, आता तू हातात आलेला मात्र मी तुला सोडणार नाही. जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुझला, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुझला, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर. माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. गेले 20 दिवसापासून याच अभंगावरती आपण चिंतन करत आहोत. 20 दिवस आज पूर्ण झाले. एक एक चरणाचं चिंतन पाहत पाहत आपण आज शेवटच्या चरणाच्या 5व्या चरणावरती येऊन ठेपलोत. आणि त्या 5व्या चरणाचं चिंतनही आज आपण थोडंफार बघितलं. पण अजून 3 दिवस शिल्लक आहेत. द्वादशी, त्रयोदशी आणि चतुर्दशी. पौर्णिमेच्या दिवशी काला करायचा. तुम्ही म्हणताल तर अभंग तर संपला आणि अजून तर 3 दिवस शिल्लक आहेत. पण अजून अभंग संपला नाही. फक्त जनी म्हणे बा विठ्ठला जीवेनं सोडी मी तुझला, मी तुला सोडणार नाही, मला बाकी काही नको, तू पाहिजे. पण मग याचा काय फायदा आहे देवाचा? बाकीचा पदार्थ का फायद्याचे नाही आहेत आणि देवच का फायद्याचा आहे? आम्हाला तर असं वाटतं की बाकीचे पदार्थ फायद्याचे आहेत, देव फायद्याचा नाही. देव नाही फायद्याचा. बाकीचे पदार्थ जर मिळाले तर आम्हाला त्या ठिकाणी आनंद वाटतो. देव जर मिळाला तर काय करेल देव सांगा ना? देव जर मिळाला तर आमच्या संसारातल्या कोणत्या अडचणी सुटतील? आम्हाला काहीला राहायला घर नाही आहे, देव मिळाला, काय उपयोग आहे त्या देवाचा? आम्हाला तरी खायला अन्न नाही आहे, देव मिळाला तर काय उपयोग आहे त्या देवाचा? काय भेटल काय सांगा ना आम्हाला नेमकं? देव भेटला म्हणजे आमचा कोणता प्रश्न सुटेल? देव धरला म्हणजे आमचा कोणता प्रश्न सुटेल? आणि माईक पदार्थ घेतले नाही म्हणजे आमचं कोणतं दुःख निवारण होईल? याचं आपल्याला चिंतन अजून बघायचं. ते किती दिवस? 3 दिवस. देव भेटल्याचा फायदा काय आणि माईक पदार्थाचा त्याग केल्याचा फायदा काय? तसा हा अभंग आम्ही सुरुवातीला घेत असताना असं वाटलं होतं की 23 दिवस पुरेल का? पण आता असं वाटायला लागलं की 23 दिवसात संपल का? कारण एक चिंतन त्याच्यावरती निघत चाललं. तसा हा अभंग सर्वांच्या परिचयातला अभंग आहे. अभंग कसा आहे? परिचयातला आहे. नुसता परिचयाचा नाही तर चालीसह परिचयाचा आहे. त्याची चाल एक खूप प्रसिद्ध चाल आहे. जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुझला, जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुझला, हो धरिला पंढरीचा चालीसह त्या ठिकाणी सर्वांचा अभंग परिचयाचा आहे. शेवटच्या चरणावरच्या 2 शंका आहेत. एक, देव प्राप्तीचा, देव धरून ठेवल्याचा फायदा काय आणि बाकीचे पदार्थ
चा त्याग केल्याचा फायदा काय, न घेतल्याचा फायदा काय, या दोन्ही गोष्टीचा, दोन्ही चिंतनाचा आपल्याला विचार करायचा. परंतु तो उद्याच्याला आजची झालेली सेवा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या, सद्गुरू गोरक्षनाथ महाराजांच्या, भगवान पांडुरंगाच्या, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली.